Hello students, today we are going to collect some information about verbs, means transitive verbs and intransitive verbs. See that on this page, some transitive verbs can have two objects. For example, this is the title given to this topic today, some transitive verbs. First of all, we must know what is transitive verbs. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स कशाला म्हणायचं हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय हे पण आपल्याला कळायला पाहिजे. इन मराठी जर तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगायचं असेल तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स त्याला म्हणायचे ज्याला डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज असते किंवा कर्माची गरज असते. म्हणजे त्या क्रियापदानंतर त्या व्हर्ब्सनंतर डायरेक्ट क्रियापद डायरेक्ट ऑब्जेक्ट येतो आणि ऑब्जेक्ट आल्यानंतर तो जो क्रियापद असतो त्याला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणतो. मीन्स इफ यू वॉन्ट टू से इन इंग्लिश, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स नीड डायरेक्ट ऑब्जेक्ट्स. ओनली देन अँड देअर सच टाइप्स ऑफ व्हर्ब्स कॅन बी कॉल्ड ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. अँड याच्याच विरुद्ध जर बोलायचं झालं तर इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणजे काय, त्या क्रियापदांना डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज नसते किंवा त्या ठिकाणी आपण ते लिहित नाही. एक उदाहरण दिलं आहे बघा, या उदाहरणावरून आपल्याला नेमकं कळेल. There are given three types of examples. In these examples, what is object number 1, object number 2, it has been described. See that. First example is that they gave him a book. They gave him a book. In this sentence, they is subject, gave is a verb, him is object 2 and a book is object 1. आता आपल्याला हे कळलं पाहिजे हिमला ऑब्जेक्ट 2 का म्हटलं आणि अ बुकला ऑब्जेक्ट 1 का म्हटलं. पहिल्या वाक्यात बघा, दे गेव हिम अ बुक. आता याच्यामध्ये हिमला ऑब्जेक्ट 2 यासाठी म्हटलं कारण की गेव म्हणजेच गिव या क्रियापदाचा डायरेक्ट परिणाम अ बुकवर होतो. दे गेव हिम अ बुक म्हणजे त्यांनी एक पुस्तक दिलं. म्हणजे काय दिलं तर पुस्तक दिलं. म्हणजे मेन प्रमुख क्रिया कोणती आहे किंवा ॲक्शन कोणती आहे. फर्स्ट ॲक्शन इज दॅट अ बुक मीन्स द इम्पॅक्ट और द इफेक्ट ऑफ दॅट वर्ब इज डायरेक्टली कॅन बी सीन ऑन द बुक. बुकवरती आपल्याला परिणाम दिसतो. म्हणून बिकॉज ऑफ दिस रिझन अ बुक हॅज बीन टेकन ॲज ॲन ऑब्जेक्ट 1 हिअर. म्हणजे अ बुक या ठिकाणी ऑब्जेक्ट 1 झालेला आहे आणि हिम हे ऑब्जेक्ट 2 झालेलं आहे. म्हणजेच यावरून आपल्याला कळतं की गिव किंवा गेव या ठिकाणी दिलेला हे ट्रान्झिटरी व्हर्ब्स आहे कारण की याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. परत बघा नेक्स्ट एक्झाम्पल, ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी. ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी यामध्ये सुद्धा 2 ऑब्जेक्ट दिलेले आहेत. म्हणजे हे खालील वाक्य जे आहेत ते 2 ऑब्जेक्टचे आहेत. यामध्ये 2 कर्म आहेत. परंतु आपल्याला हे कळलं पाहिजे ऑब्जेक्ट 1 कोणतं आणि ऑब्जेक्ट 2 कोणतं. परत एकदा सांगतो, आय एम गोइंग टू रिपीट वन्स अगेन दॅट क्रियापदाचा परिणाम सर्वात आधी कोणावर होतो म्हणजे कोणत्या कर्मावर होतो. जर आधी एखाद्या कर्मावर होत असेल तर त्या कर्माला आपण ऑब्जेक्ट 1 म्हणायचं आणि दुसऱ्या कर्माला ऑब्जेक्ट 2 म्हणायचं. म्हणजेच बघा, ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी म्हणजे टोल्ड हे टेलचं दुसरं रूप आहे आणि या टोल्डचा डायरेक्ट परिणाम कोणावर होतो, अ स्टोरीवर. म्हणजे काय सांगितलं तर स्टोरी सांगितली. कोणाला सांगितली, आम्हाला सांगितली. पण आधी काय सांगितली, स्टोरी. देअरफॉर स्टोरी हॅज टू बी टेकन ॲज ॲन ऑब्जेक्ट 1 अँड remaining object that is us has to be taken object number 2. I am sure that you might have understood now. Us has to be taken object number 2 and a story has to be taken object number 1. You know why? Because direct effect or direct impact of told is on a story. A story या शब्दावर त्याचा डायरेक्ट परिणाम होतो. म्हणून या दुसऱ्या वाक्यामध्ये अ स्टोरी हा ऑब्जेक्ट नंबर 1 आहे आणि अस ऑब्जेक्ट नंबर 2 आहे. नाव look at the next example. Asmita wrote a letter to her aunt. Asmita wrote a letter to her aunt. या ठिकाणी Asmita wrote means wrote is a verb here and it is a transitive verb. Why it is transitive verb? Because there is a direct object. याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट दिलेला आहे. A letter is a direct object taken in this sentence. Therefore wrote or write is a transitive verb in this sentence. या मधला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब झाला रोट. आणि बघा अ लेटरला आपण ऑब्जेक्ट 1 म्हटलं आणि टू हर आंट या
पार्टला म्हणजे या वाक्याच्या पार्टला आपण काय म्हटलं, ऑब्जेक्ट नंबर 2 म्हटलं. आता ऑब्जेक्ट नंबर 2 म्हणायचं कारण काय, कारण की आधी राईटचा परिणाम कोणावर होतो, लेटरवर होतो, आणि नंतर मग कोणाला द्यायचं आहे, हर आंटला द्यायचं. इट मीन्स वॉट, डायरेक्ट इम्पॅक्ट और डायरेक्ट इफेक्ट ऑफ दॅट वर्ब कॅन बी सीन ऑन अ लेटर. देअरफॉर ऑन अ लेटर, अ लेटर is a object. A letter is an object, and this object can be counted as object number 1. Now look at the explanation given below. See that there is an explanation given for the above sentences. Object number 1 is the direct object and object number 2 is the indirect object. म्हणजे आपल्याला 3 वाक्यामधून हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं. डायरेक्ट म्हणजे क्रियापदाचा सरळ परिणाम ज्या कर्मावर होतो किंवा ऑब्जेक्टवर होतो ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असते, म्हणजे ऑब्जेक्ट नंबर 1 असते. आणि ज्या क्रियापदाचा परिणाम इनडायरेक्ट होतो म्हणजेच त्या ऑब्जेक्टवर डायरेक्ट होत नाही, म्हणजेच ऑब्जेक्ट नंबर 2 असतो, त्याला आपण ऑब्जेक्ट नंबर 2 म्हणायचं. तर सी दॅट बाय मीन्स ऑफ these 3 examples we have to solve the following questions. Okay, look at the instruction given. Underline and label the direct and indirect objects in the following sentences. खाली दिलेले 5 वाक्य दिले. There are given 5 sentences. त्यामध्ये आपल्याला फक्त काय ओळखायचं आहे की डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे. बघा आता पहिलं वाक्य, मिसेस देसाई टीचर्स अस इंग्लिश. मिसेस देसाई टीचर्स अस इंग्लिश. आता आधी बोलल्याप्रमाणे whatever we have explained or whatever we have understood before, that एखाद्या क्रियापदाचा डायरेक्ट परिणाम मीन्स डायरेक्ट इम्पॅक्ट और डायरेक्ट इफेक्ट ज्या ऑब्जेक्टवर होतो त्याला ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणायचं किंवा त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, मिसेस देसाई टीचर्स, मग मिसेस देसाई काय शिकवते तर इंग्लिश शिकवते, मग इंग्लिश काय झालं, ऑब्जेक्ट नंबर 1 झालं. इट मीन्स वॉट, इट हॅज टू बी टेकन ॲज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. मीन्स ऑब्जेक्ट नंबर 1 इज इंग्लिश अँड ऑब्जेक्ट नंबर 1 इज ऑलवेज कॅन बी टेकन ॲज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला इंग्लिश. आणि याच्यामधला अस जे आहे दिस ऑब्जेक्ट नंबर 2 दॅट हॅज टू बी टेकन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, नाव सेकंड क्वेश्चन, ही ब्रॉट सम water for the old man. He brought some water for the old man. In this sentence, brought means this is the second form of bring. ब्रिंगचं हे दुसरं रूप आहे, अर्थात हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणून घेतलेलं आहे. आता या ट्रान्झिटिव्ह व्हर्बचा डायरेक्ट परिणाम कोणत्या ऑब्जेक्टवर होतो, सम वॉटरवर होतो की फॉर द ओल्ड मॅनवर होतो, तर तो वॉटरवर होतो. काय आणलं आहे, पाणी आणलं आहे, म्हणजे पाणी हे काय झालं, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. म्हणून सम वॉटर इज a direct object and for the old man is an indirect object. Now third example, she paid 50 rupees to the shopkeeper. She paid, see that paid, पेचं दुसरं रूप पेड आहे. यामध्ये पे हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. याला डायरेक्ट कोणता ऑब्जेक्ट आला तर 50 रुपीज. हा 50 रुपीज विल बी ऑब्जेक्ट नंबर 1 अँड टू द शॉपकीपर विल बी ऑब्जेक्ट नंबर 2, दॅट इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, नाव फोर्थ एक्झाम्पल, अर्पिता मेल हर फोटोग्राफ्स टू हर सिस्टर. सी दॅट क्रियापद काय सांगते, मेल म्हणजे काय मेल केलं, हर फोटोग्राफ्स मेल केले, म्हणजेच काय हर फोटोग्राफ्स हे ऑब्जेक्ट नंबर 1 झाला म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला, आणि टू हर सिस्टर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला म्हणजे ऑब्जेक्ट नंबर 2 झाला. ओके, देन द फिफ्थ एक्झाम्पल, अभय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. अभय सोल्ड, सेलचं दुसरं रूप काय आहे, सोल्ड आहे, म्हणजे अभयने काय सेल केलं, त्याची कार सेल केली, म्हणजे हिज कार हे ऑब्जेक्ट नंबर 1 झालं म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला, आणि टू हिज नेबर इज ऑब्जेक्ट नंबर 2 दॅट इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सी दॅट इन दिस वे वी हॅव ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्टवर क्रियापदाचा डायरेक्ट परिणाम होत असतो म्हणून त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो, आणि ज्यावर इनडायरेक्ट परिणाम होतो त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. Birds fly, the saucer broke, the water boiled, we fly kites, Neha broke the saucer, she boiled the water. For these sentences we learn that the same verb can be intransitive in some sentences but transitive in other sentences. यावरून आपल्याला हे कळलं की कोणतेही क्रियापद
हे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह त्याच्या वाक्याच्या अर्थावरून किंवा त्या वाक्याच्या रचनेवरून त्याचा टाईप बदलू शकतो. म्हणजे एखादं दिलेलं क्रियापद हे ट्रान्झिटिव्हच आहे किंवा इनट्रान्झिटिव्हच आहे असं काही सांगता येत नाही आपल्याला. म्हणून बघा आता काय पहिलं वाक्य बघा, बर्ड्स फ्लाय, याच्यामध्ये बर्ड्स फ्लाय हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ऑब्जेक्टच नाही दिलेला आहे, म्हणजेच काय हा कोणतं क्रियापद असेल, हे फ्लाय क्रियापद कोणतं असेल, हे इनट्रान्झिटिव्ह असेल, कारण की ट्रान्झिटिव्हला ऑब्जेक्टची गरज असते. द सॉसर ब्रोक. आता या ठिकाणी सुद्धा ऑब्जेक्ट नाही, इट मीन्स वॉट, हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. देन द वॉटर बॉईल शब्द हा सुद्धा कसा आहे, इनट्रान्झिटिव्ह आहे, बिकॉज देर इज नो ऑब्जेक्ट यूज्ड इन द सेंटेन्स. और बॉईल डझंट हॅव द ऑब्जेक्ट, किंवा बॉईलला ऑब्जेक्ट नाही आहे, देअरफॉर बॉईल हॅज टू बी टेकन ॲज इनट्रान्झिटिव्ह वर्ब. द नेक्स्ट सेंटेन्स, वी फ्लाय काइट्स, आपण पतंग उडवतो. आता या ठिकाणी फ्लाय काय उडवतो, पतंग उडवतो, म्हणजे या ठिकाणी फ्लाय हा शब्द काय आला, म्हणजेच फ्लाय हे क्रियापद आहे, पण कोणतं आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. का, कारण की काइट्स हे ऑब्जेक्ट म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे. नेहा ब्रोक द सॉसर, नेहाने सॉसर फोडली. वन्स अगेन देर इज अ ब्रोक वर्ड, मीन्स वर्ब इज अ ट्रान्झिटिव्ह देअर. यू नो व्हाय, बिकॉज देर इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट द सॉसर. नेक्स्ट एक्झाम्पल, शी बॉईल द वॉटर, तिने काय बॉईल केलं, तर वॉटर बॉईल केलं. वन्स अगेन बॉईल हॅज टू बी टेकन ॲज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. यू नो व्हाय, बिकॉज देर इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट दॅट इज द वॉटर. नाव we are going to read the next instruction. Find the transitive and intransitive verbs in the following sentences. खाली दिलेल्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणता आहे आणि इनट्रान्झिटिव्ह कोणता आहे हे ओळखा. आता सोपी आणि सरळ पद्धती आहे. ज्या वेळेस क्रियापदाला ऑब्जेक्टची गरज नसते त्यावेळेस तो इनट्रान्झिटिव्ह वर्ब असतो, आणि ज्या वेळेस क्रियापदाला ऑब्जेक्टची डायरेक्ट गरज असते किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट यूज केलेला असते अशा वेळेला तो ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. इट्स व्हेरी सिम्पल. See that there are some examples. By means of this example, we will come to know what is transitive and intransitive verbs. I woke up late. See that I woke up late. In this sentence, there is no object used. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट यूज केलं नाही. Therefore, woke or woke up. This verb is an intransitive verb. Next example, the cat smelled a rat. A cat can smell a rat. See that there is a spelling mistake. I think या ठिकाणी सॉरी नो देर इज नो स्पेलिंग मिस्टेक. द कॅट स्मेल अ रॅट, म्हणजे रॅटचा कॅटने वास घेतला. मीन्स वन्स अगेन वी हॅव टू अंडरस्टँड वन थिंग दॅट व्हेनेवर देर इज ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट आफ्टर वर्ब, क्रियापदानंतर जर डायरेक्ट वर्ब आला तर आपण तो ट्रान्झिटरी वर्ब म्हणतो. म्हणून या ठिकाणी स्मेल हा शब्द काय असेल, ट्रान्झिटरी वर्ब असेल. द लाऊड नॉईज वोक हिम. द लाऊड नॉईज वोक हिम, मोठ्या आवाजाने त्याला उठवलं, झोपेतून उठवलं, म्हणजेच काय, त्यावर डायरेक्ट परिणाम केला. वन्स अगेन देर इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब, वोक. अ रोज स्मेल्स स्वीट. रोज स्मेल्स स्वीट, म्हणजे रोजचा वास कसा येतो, स्वीट येतो. आता यामध्ये हा इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, कारण की ते ऑब्जेक्ट म्हणून नाही वापरलं आहे. स्वीट इज नॉट ऑब्जेक्ट हिअर, देअरफॉर स्मेल द वर्ड और द वर्ब इज इनट्रान्झिटिव्ह वर्ब हिअर. द मिस्ट रोल्ड अवे. वन्स अगेन देर इज नो ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स, देअरफॉर रोल्ड हॅज टू बी टेकन ॲज इनट्रान्झिटिव्ह वर्ब. सी दॅट they rolled up the carpet. See that there is the carpet has to be taken as an object here, therefore rolled up is a transitive verb in this sentence. Again, it rained heavily. Rain is a verb here. Rain is a second form of rain, means it is in simple past tense, but in this sentence there is no object used, therefore rain has to be taken as an intransitive verb in this sentence. Pour the milk. Pour the milk. Milk ओता किंवा मिल्क टाका, दूध टाका, ओता. इन दिस वे. pour the milk. pour the milk इट मीन्स पोरचा किंवा या व्हर्बचा द मिल्कवर डायरेक्ट परिणाम होतो, म्हणजेच मिल्क हा ऑब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे, म्हणून पोर हा शब्द ट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये मोडतो. नंतर द बेल रँग. बेल वाजली. आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्ट नाही, म्हणजेच हा काय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नाही, म्हणजेच तो इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. नंतर आय फिल द बकेट. मी बकेट भरली. आय फिल द बकेट. आता याच्यामध्ये सुद्धा मी काय भरलं, तर बकेट भरली. तर याचा अर्थ काय, हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, कारण की यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. रिंग द बेल ट्वाईस. 2 वेळा बेल वाजवा. याच्यामध्ये सुद्धा द बेल हा ऑब्जेक्ट डायरेक्ट आलेला आहे, म्हणजेच रिंग हा काय असेल, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल. बेबी बाउन्स द बॉल. बेबीने बॉलला बाउन्स केलं. इट मीन्स वॉट, द बॉल हॅज टू बी टेकन ॲज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट हिअर,
अँड बाउन्स हॅज टू बी टेकन ॲज अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब हिअर. म्हणून या वाक्यामध्ये सुद्धा बाउन्स हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. बेबी जम्प अप अँड डाऊन, यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्ट यूज केलेला नाही, म्हणजेच जम्प हा शब्द इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. द ग्लास वॉज फुल, देर इज नो ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स, देअर फोर देर इज नो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, मीन्स इंट्रान्झिटिव्ह वॉज हॅज टू बी टेकन ॲज अन इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब हिअर. बेबी कॉट द बॉल, का बाळाने किंवा बेबीने बॉलला पकडलं, या वाक्यामध्ये द बॉल हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आला आणि कॉट हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आला. ओके, अशा प्रकारे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब अँड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब यामध्ये आपण फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला. नाव 2 minutes of oral work. 2 minutes of oral work. Choose one word each, both from A and B, and make as many as sentences possible within 2 minutes using both the words. या ठिकाणी ए आणि बी असे दोन भाग पडलेले आहेत. खाली काही शब्द दिले आहेत, दोन्ही साईडला काही शब्द दिले आहेत. त्याच्या मदतीने आपल्याला जास्तीत जास्त वाक्य तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल वाक्य कसे तयार करायचे बघा. यामध्ये गिव दिलेलं आहे, यामध्ये मी दिलेलं आहे, यू दिलेलं आहे, पे दिलेलं आहे. म्हणजे एक लाईन बघू आपण, जास्तीत जास्त शब्द कसे तयार करता येईल आपल्याला. आय गिव यू अ पेन, आय गिव यू अ पेन. आय पे यू मनी, आय शो यू अ पिक्चर, आय शो हर अ पिक्चर, शी शोज हिम अ पिक्चर. इन दिस वे टीचर टीचेस देम इंग्लिश. आय read a letter for Asmita, I sent a letter to them. Means in this way we can frame many sentences, several sentences. ओके, तुम्ही या कॉलममधले कोणतेही शब्द घेऊन जास्तीत जास्त वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि कोणता ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे ते क्लासिफाय करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो इन दिस वे the lesson was having the knowledge of transitive verbs and intransitive verbs. Hope you understood everything. If you have any type of problem, you can put your comment in the comment box. I will try to solve that. आणि दिलेला होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू टू कम्प्लीट दिस होमवर्क. ए आणि बी कॉलममधले शब्द घ्यायचे आणि ॲज मेनी ॲज पॉसिबल फॉर यू हॅव टू फ्रेम व्हेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेस having transitive or intransitive verbs. Okay, so we will meet again. Thank you.